हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे आशिष आणि आज आपण बघणार आहोत नेटवर्क थेरी DC विजेची ओळख ह्या टॉपिकवर टॉप 20 क्वेश्चन बघणार आहोत। आणि मित्रांनो, हे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण तुम्हाला महापरिसरमध्ये लागायचे फल आणि महावितरणमध्ये लागायचे फल, तर हा व्हिडिओ नक्कीच बघा। तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, हाय रेजिस्टन्सचे ओहमिक मूल्य काय असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए 100 किलो ओहम ते 1 मेगा ओहम पेक्षा जास्त। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, मेन स्विचवर मिळणाऱ्या व्होल्टेजला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी सप्लाय व्होल्टेज। त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, सप्लायच्या समांतर लोडवर मिळणाऱ्या व्होल्टेजला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए टर्मिनल व्होल्टेज असे म्हणतात। त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, सर्किटमधील करंट कोणाच्या सहाय्याने मोजतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी एमीटर। त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, एखादा पदार्थ त्याच्यामधून वाहणाऱ्या करंटला मदत करतो त्यास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी कंडक्टन्स। त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, इलेक्ट्रिक आयरन करंटच्या कोणत्या इफेक्टवर कार्य करते? याचे आन्सर आहे मित्रांनो डी हिटिंग इफेक्टवर कार्य करते। त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता ही कशी असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए करंटच्या समप्रमाणात असते। त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, बॅटरी कोणत्या इफेक्टवर कार्य करते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी केमिकल। बॅटरी ही केमिकल इफेक्टवर कार्य करते। त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी इलेक्ट्रिकल व्होल्टेज। त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, इलेक्ट्रिक व्होल्टेजचे एकक खालीलपैकी कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो डी वोल्ट। त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, इलेक्ट्रिक व्होल्टेजचे सांकेतिक अक्षर कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी व्ही। इलेक्ट्रिकल व्होल्टेज सांकेतिक अक्षर व्ही नावाने ओळखले जाते। त्यानंतर आहे 12वा क्वेश्चन, इलेक्ट्रिक व्होल्टेजचे लहानात लहान एकक व मोठे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए मिलीव्होल्ट किलोव्होल्ट। त्यानंतर आहे 13वा क्वेश्चन, 1 ओहम रेजिस्टन्स मधून 1 एम्पियर करंट वाहत असेल तर तेव्हा त्या रेजिस्टन्स भोवती किती व्होल्ट व्होल्टेज असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी 1 व्होल्ट। त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, इलेक्ट्रिक व्होल्टेज खालीलपैकी कोणत्या मीटरने मोजतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी व्होल्ट। इलेक्ट्रिकल व्होल्टेज ही व्होल्ट मीटरने मोजतात। त्यानंतर आहे 15वा क्वेश्चन, स्टँडर्ड वेस्टर्न सेलचे व्होल्टेज काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए 1.0183 व्होल्ट। त्यानंतर आहे 16वा क्वेश्चन, इलेक्ट्रॉनच्या वहनास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए इलेक्ट्रिकल करंट। इलेक्ट्रॉनच्या वहनास इलेक्ट्रिकल करंट असे म्हणतात। त्यानंतर आहे 17वा क्वेश्चन, खालीलपैकी इलेक्ट्रिकल करंटचे एकक कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो डी एम्पियर। त्यानंतर आहे 18वा क्वेश्चन, खालीलपैकी इलेक्ट्रिकल करंटचे सांकेतिक अक्षर कोणते आहे?
याचे आन्सर आहे मित्रांनो बी आय. त्यानंतर आहे 19वा क्वेश्चन. इलेक्ट्रिकल करंटचे लहानात लहान एकक असून मोठे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी मायक्रो एम्पियर. त्यानंतर आहे 20वा क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे. 1 व्होल्ट व्होल्टेजने 1 ओहम रेझिस्टन्समधून जेवढा करंट वाहतो त्यास करंट असे म्हणतात. याचे आन्सर आहे मित्रांनो बी 1 एम्पियर. तर मित्रांनो हे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला महापारेषण आणि महावितरणमध्ये लागायचे असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.